हॅलो एव्हरीवन. माझं नाव संभाजी पडवळकर. आम्ही ॲक्च्युली ठाण्याला राहतो. इथं होप हॉस्पिटलमध्ये रीमा मॅमच्या अंडर ट्रीटमेंट चालू केली होती. आम्हाला जस्ट 2 दिवसाआधीच बेबी बॉय झालेला आहे. तर इकडचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. इकडचा स्टाफ वगैरे पण खूप चांगला आहे. आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम इथं आलो होतो ट्रीटमेंटसाठी, त्यानंतर आम्हाला कुठे दुसरीकडे जायची गरजच नाही पडली, कारण की इकडचे मॅडम खूप सपोर्टिव्ह आहेत आणि ठरवलं की आम्ही इथेच फायनल आमचं ऑपरेशन वगैरे इथंच करायचं आहे. त्यामुळे डिलिव्हरीचा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही इकडे मॅडमच्या अंडर ट्रीटमेंट घेऊ शकता. सो माझं एक्सपिरियन्स होतं की जेव्हा मला कळालेलं की आय एम प्रेग्नेंट, सो पहिला कन्फ्युजन होतं की कुठे जावं, काय जावं. पण जेव्हा मॅमशी भेटली, त्यांनी गायडन्स वगैरे दिलं आणि कुठल्याही गोष्टीमध्ये घाबरवलंच नाही मॅमने. हवे जर प्रॉब्लेम असेल तर त्यांनी नेहमी सोल्युशन पण दिलं. इव्हन जेव्हा मला कळलं की माझं सी सेक्शन होणार आहे, सो मॅमने सांगितलं इट्स नॉर्मल, नथिंग अनयुज्युअल आहे करून. तर इव्हन ओटी मध्ये पण ते नेहमी सपोर्टिव्ह होत्या. करताना पण काळजी घेत होत्या, बोलत होत्या माझ्याशी. थोडे मी म्हणजे थोडंसं घाबरून नाही होऊ दे म्हणून. आणि माझा बेबी बॉय एकदम प्रॉपर झालेला. हो, आणि आम्ही दोघेही खूप खुश आहे इकडे ट्रीटमेंट घेतल्याबद्दल. हो. सो थँक्यू रीमा मॅम अँड थँक्यू होप हॉस्पिटल. आणि आम्ही होप करतो की अजून त्यांच्यानंतर अजून काही मुलं जन्मले पाहिजे त्यांच्या केअरमध्ये. थँक्यू.